नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी खूप असतात. पैशाची चणचण भासते. खूप काही घरामध्ये आपण मेहनत खूप करतो, पण त्या मेहनतीला कुठं यश येत नाही. खूप अडचणी आयुष्यामध्ये निर्माण होतात. काही समजत नाही. आपल्याला वाटतं आपण करतो खूप, पण मेहनत तर खूप करतो, पण ते पैसे येण्या अगोदरच बाहेर जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात. म्हणून आपण अखंड लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहावी, यासाठी आपण महालक्ष्मीचे काही उपाय करू. लक्ष्मी स्थिर राहावी, आलेली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर कुठले उपाय करूया ते आज जाणून घेऊया. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आहेत. मीठ, झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणाला सायंकाळी देऊ नये. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीला अर्पण आहे. तर त्या दिवशी आपण महालक्ष्मीची सेवा करू. महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण महालक्ष्मीची सेवा आपण शुक्रवारी करू. धनप्राप्त व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक कथा काळ असा होता की किंवा आधुनिक काळ असो, पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य आहे. म्हणजे आपण मेहनत केल्याशिवाय आणि आत्ताच्या जगामध्ये पैशाशिवाय कुठलंच काम होत नाही. म्हणून आपल्याकडं नेहमी लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी काही उपाय करण्याचे आहे. मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते. तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय, साधे सोपे उपाय आहेत, ते आपण नक्की करू. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारी दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. सायंकाळच्या मुहूर्तावरती लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये श्रीयंत्राचं खूप विशेष महत्त्व दिले आहे. श्रीयंत्र म्हणजे श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि कुबेर लक्ष्मी यंत्र याची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते, तसेच सुखप्राप्ती सुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात तामपत्र, रजतपत्र किंवा भुजपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर श्रीयंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठी नैवेद्य घरीच तयार करावा. नंतर कुबेर देवतेची पूजा करावी. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्ती देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावर सर्व धनसंपत्ती राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात. त्यामुळे कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुम्ही तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून घ्यावी. त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ देखील होतो. धनसंपत्ती मिळण्यास हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. धनप्राप्तीच्या उपायामध्ये श्रीसूक्त पठण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हा खूप प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करणे उपाय सांगितला गेला आहे. शुक्रवारी श्री महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसूक्त पठण करणे अतिशय आवश्यक मानले जाते, शुभ मानले जाते. असे केल्यास श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अवश्य होईल, इच्छित फल प्राप्त होईल. रोज आपल्या घरामध्ये श्रीसूक्ताचं पठण झालं पाहिजे. प्रत्येक शुक्रवारी 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करून शुक्रवारी महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन झालं पाहिजे. अजून ते कुंकू आपण लावून घ्यावं आणि
आणि घरामध्ये रोज महालक्ष्मी अष्टकम म्हणजे वाचन झालंच पाहिजे. तर आपल्या आपण जी मेहनत करतो त्या कमाईमध्ये आपला काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करावा व त्या व्यक्तीवर श्री महालक्ष्मी ही प्रसन्न असते. त्यामुळे आपण कमवलेल्या पैशापैकी काही दानधर्मासाठी वापरावा. तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत. इतरांच्या पैशावर वाईट नजर कधीही ठेवू नये. कुणाची वस्तू स्वतः जवळ ठेवून न देता त्याला ती परत द्यावी. त्यामुळे ती महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. ही माहिती जर तुम्हाला मैत्रिणींनो आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.